एसबीएन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। महापालिकेचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण एका व्यक्तीला असं भेटणार आहोत की जी व्यक्ती कौटुंबिक असून सुद्धा आपल्या पतीला कशा पद्धतीने साथ देत असते। प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे खंबीरपणे आपली पत्नी उभारत असतात, त्याच्यामध्ये यशाचा सगळ्यात मोठा वाटा हा पत्नीचा असतोय। असेच कार्यसम्राट योगेंद्र थोरात यांच्या आपल्या सोबत आहेत। त्यांच्याकडून जाणून घ्या की त्यांच्या जडणघडणी, त्यांच्या राजकारणात, त्यांच्या समाजकारणात त्या कशा पद्धतीने त्यांनी साथ दिलेली आहेत ते। नमस्कार, माझं नाव सौ रामेश्वरी योगेंद्र थोरात, प्रभाग नंबर 20 क गटातून योगेंद्र थोरात उभे आहे। त्यांच्या मी पत्नी। त्यांचा संघर्ष आज तुमच्यासमोर मांडण्यासाठी मी इथं आलेली आहे। 2013 साली त्यांनी पहिल्यांदा इलेक्शन लढवलं। त्यावेळेला त्यांचा काही कारणास्तव पराभूत झाला। दुसऱ्या दिवशी ते आम्हाला सकाळी उठून म्हणाले की मी आता परत वॉर्डामध्ये चाललेलो आहोत। आम्ही सगळीजण घरातले त्यांना म्हणाले की नाही, आपल्याला आता आपला पराभव झालेला आहे, मग तुम्ही का चाललेला आहात? तर त्यांनी आम्हाला एक वाक्य सांगितलं की ज्या 2000 लोकांनी माझ्यावरती विश्वास दाखवला, त्या 2000 लोकांच्या कामासाठी मी तिथे चाललेलो आहोत। ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्यांची कामं करणं हा माझा नैतिक जबाबदारी आहे, अशी त्यांचं म्हणणं होतं। त्या दिवसापासून ते आज इलेक्शन लागायच्या आधीच्या 1 दिवस आधीपर्यंत ते फक्त या प्रभागातच काम करतात। त्यांनी पहिल्यांदा उज्ज्वला गॅस योजना चालू केली। ज्या घरात गॅस नव्हते, काही आजी होत्या की ज्यांच्या घरात चुली होत्या, त्या चुलीमुळं त्या घरात गेल्यानंतर सगळं घर काळं झालं होतं। मग त्यांनी विचार केला की ज्या आजींना आता गॅसची गरज आहे, त्या चुलीच्या धुरांमुळे त्यांचे डोळे खराब झाले, त्यांना ऑपरेशन करायची वेळ आली। मग पहिल्यांदा त्यांनी गॅस घेऊन दिला त्या आजीला, नंतर त्यांनी त्या आजींचं डोळ्याचं ऑपरेशन करून दिलं। मग हे सगळं झाल्यानंतर त्यांच्या डोक्यात विचार आले की बरेच अशी लोक होती की ज्यांची घरात कोणी नाहीये, घरात असून सुद्धा परिस्थिती नाहीये की डोळ्याचे ऑपरेशन करावेत किंवा अजून कोणतेही ऑपरेशन करावेत। मग त्यांनी ठरवलं की आपण एक आरोग्य शिबिर राबवावं। आरोग्य शिबिर मध्ये आल्यानंतर बऱ्याच लोकांचे बरेच प्रॉब्लेम होते, डोळ्याचे ऑपरेशन्स होते, काही जणांना औषधं घ्यायला पैसे नसायचे। त्यांनी डोळ्याचे ऑपरेशन चालू केले। लोक एवढी कनेक्ट होत गेली त्यांना की एवढे लोकांना तिथं प्रॉब्लेम आहेत हे आम्हालाही त्या वेळेला कळालं। नंतर आम्ही त्यांचा संघर्ष बघत 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 जात असताना त्यांच्यावरती बरेच गुन्हेही दाखल झाले जे खोटे होते। त्या सगळ्यामध्ये ते थांबले नाहीत। हा सगळ्यात मेन आणि मोठा मुद्दा आहे की ते खचून गेलेले नाहीत। असा विचार करत बसले नाही की मी तिथं जातोय, माझ्यावर गुन्हे होत आहेत, माझ्यावर कुठल्या केसेस दाखल होत आहेत, मग मी का जाऊ? ते त्याच्याशीही लढत राहिले। या सगळ्यामध्ये कोर्ट कचेरी या सगळ्यात त्यांचा बराचसा वेळ गेला। ते कुटुंबापासून जवळजवळ 12 वर्ष लांब आहे। त्यांचा सकाळी वेळ चालू होतो, ते उठतात आणि पहिला त्यांचं काम असतं की वॉर्डात यायचं। वॉर्डात आल्यानंतर पाणी आलंय का, आज पाणी आलं नसेल तर लगेच फोन करायचं की आज पाणी का आलेलं नाहीये, त्या ताईंना विचारायचं अजून काही प्रॉब्लेम आहेत का। मग त्या महिलाही सांगतात की दादा आमच्याकडं गटारीचं पाणी असं कचरा साठलाय, लगेच त्या माणसाला फोन करतात ते की इथे इथे कचरा साठलाय आणि तो काढून घ्या। मी माझे मिस्टरांचं कौतुक म्हणून नाही, पण मी एक म्हणते की नगरसेवक असावा तर असा, कारण असं कुठलाही नगरसेवक कनेक्ट होत नाही। फोन केला किंवा तिथं गेलो आम्ही, हा काढून घेतो, करतो असं म्हणतात, पण जाऊन फील्ड वरती काम करत नाहीत। हे आम्ही स्वतः बघितलेलं आहे। पण हे स्वतः फील्ड वरती काम करतात। कोविड चालू झाला, कोविडमध्ये सगळी लोक घरात बसली। आम्ही पण म्हणायला लागलो की नाही, नका जाऊ बाहेर, एवढं वातावरण खराब आहे, आपल्या बरोबर एवढी लोक राहतात। त्यांची आई जी होती त्यांना फुफ्फुसाचा त्रास होता। आम्ही त्यांचंही सांगितलं की जाऊ नका बाहेर, त्यांना त्रास होईल। अशा वेळेला त्यांनी त्यांच्या आईचीही काळजी घेतली। ते जेव्हा प्रभागातून घरी यायचे तेव्हा आईंना सांगायचे, आई मी बाहेर फिरून येतोय, माझ्याजवळ आत्ता येऊ नको। माझ्या सासूबाईंना थोडं वाईट वाटायचं की असं का म्हणतात ते। तेव्हा नंतर त्यांना आम्ही सांगितल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी यायला लागलं की आपला मुलगा लोकांच्यासाठी किती काम करतो। त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या आईची काळजी घेत होते, हे महत्वाचं होतं। कारण लोक काय करतात, बाहेर काम करतात, घरात त्यांची ठेवत नाही, त्यावेळेला त्यांच्या आईची त्यांनी पूर्ण काळजी घेतली। हा एक महत्वाचा भाग आहे। या सगळ्यामध्ये बऱ्याचशा अडचणी त्यांना आल्या। लोक कामं थांबवायला लागली, नाही काम करायचं। लोक का कामं थांबवायला लागली हे अजूनही पर्यंत आम्हाला कळलेलं नाही।
बरेचशी लोक असं सांगायला लागली की दादा आम्ही तुमच्या पाठीशी आहेत, आणि ती लोक थांबली पण त्यांच्या पाठीशी. काही असं नाही, खूप सारी लोक आहेत जी त्यांच्या पाठीशी आहेत. काही लोकांनी कामं थांबवली, काही लोकांनी सांगितलं इथं यायचं नाही. मी विचारते काय यायचं नाही? ते काम करण्यासाठीच इथे येतात. या सगळ्या पिरियड नंतर 2018ला दुसऱ्यांदा इलेक्शन लागलं. आम्ही परत विचार करायला लागलो की आपल्याला 2013ला इलेक्शनला पराभव झाला, भरपूर त्रास झाला, खोटे गुन्हे दाखल झाले, त्याच्यामध्ये बराचसा आपला वेळ गेला. आणि का वेळ गेला तर जे गुन्हे आम्ही केले नाही त्याची शिक्षा आम्हाला मिळाली. तरी ते म्हणले नाही, माझ्या एवढ्या कामातनं मला विश्वास आहे की ही लोक आज माझ्या पाठीशी आहेत. 2018ला इलेक्शनला उभे राहिले, 7 मतानं का होईना पण निवडून आले, हे महत्वाचं होतं. आणि अशा वातावरणात निवडून आले जिथं प्रचंड दहशतीचं वातावरण होतं. मग आम्ही पण विचार केला की ही लोकही तेवढीच ठाम आहेत, या दहशतीला वगैरे ते जुमानत नाही, तुमच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहील. 2018ला निवडून आल्यानंतर त्यांनी या प्रभागाचा विकास एवढा केला. आम्ही त्यावेळेला प्रचाराच्या दरम्यान फिरत असताना एवढे प्रॉब्लेम होते. साठेनगरमध्ये ड्रेनेजचं पाणी येत होतं, बायका त्याच्यातच भांडी घासत होत्या. आम्ही विचार करत होतो की इथं काम करणार कसं तुम्ही, पण त्यांनी ते करून दाखवलं. म्हणजे माझं म्हणणं काय आहे, प्रभागाचा विकास करायचा जर का कुणाच्या डोक्यात असेल तर तो माणूस करू शकतो. हे उत्तम उदाहरण माझ्या मिस्टरांनी दाखवून दिलं की काम करण्याची इच्छा असेल तर माणूस कुठल्याही परिस्थितीत काम करतो. या सगळ्यामध्ये लोकांनी प्रचंड साथ दिली. लोक आज आम्हाला जेव्हा प्रचाराला आम्ही बाहेर पडतोय तेव्हा आम्हाला विचारलं जाते की दादा कुठे आहे, दादा कुठे आहे, दादा कुठे आहे. मी म्हणते एवढी लोकप्रियता मिळवायला प्रचंड कष्ट करावे लागतात, असंच मिळत नाही. कुठेतरी पैसे वाटून कुणाच्या तरी घरी काहीतरी बारशाला जाऊन अशी एवढी लोकप्रियता मिळत नाही. लहान मुलापासून म्हाताऱ्या आजींपर्यंत आज आम्ही प्रचाराला गेल्यानंतर येऊन बाहेर थांबतायत की दादा आलेत का. मी हा प्रश्न विचारतेय की लोकप्रियता मिळवणं एवढी मोठ्या प्रमाणात ही सोपी गोष्ट नाहीये. त्यामुळे माझ्या इथल्या जनतेवरतीही तेवढाच विश्वास आहे की जनता काम करणाऱ्या माणसाला साथ देईल. मी आज तुमच्याकडे मत मागायला तुमच्या दरवाजात काय येते, कारण माझ्या मिस्टरांनी आधी काम केलं आणि काम केले ह्या विकासावरतीच मी तुमच्याकडे मत मागते. आज बरेचसे लोक येणार तुमच्याकडे मत मागणार, आम्ही तुम्हाला हे देतो, आम्ही तुम्हाला ते देतो असं म्हणणार, आमिष दाखवणार. पण मी आज लोकांना त्यांना विचारायला सांगते की कुठल्या बेसवरती ते मत मागतायत. ज्या वेळेला साठेनगरमध्ये पाणी येत होतं तेव्हा हे उमेदवार कुठे होते, जेव्हा खाजा बस्तीमध्ये खूप घाण होती त्यावेळेला हे उमेदवार कुठे होते, कुठंच नव्हते. मग आज इलेक्शन आल्यानंतर एवढा प्रभाग सुंदर झाल्यानंतर तुम्हाला ह्या प्रभाग का दिसतो आहे, हा कधी दिसायला पाहिजे होता जेव्हा इथं प्रचंड घाण होती, जेव्हा लोक घाणीच्या साम्राज्यात राहत होती, तेव्हा तुम्हाला हा प्रभाग का दिसला नाही. योगेंद्र दादांनी काम करताना कधीही जातीपातीचा विचार केला नाही कुठल्याही परिस्थितीत. मग आज कुठल्या बेसिसवरती ही दुसरे उमेदवार जातीपातीचा विचार करायला लावतायत. मला या पूर्ण जनतेवरती पूर्ण विश्वास आहे, तेही विचार करणार नाही. पण उमेदवार जातात आम्ही तुमच्या जातीचे नाही, काम करताना विकास करताना जर का जातपात विचारली जात नसेल तर मग मतं मागताना तुम्ही का मागतात असं. बरोबर. तुम्हाला तुमच्या जातीविषयी, तुम्हाला तुमच्या धर्माविषयी एवढे आदर आहेत, मग ह्या सगळ्याच्या वेळेला तुम्ही होतात कुठे. कोविडच्या काळामध्ये सगळी जण सफर करत होती, त्यावेळेला तुम्ही कुठे होता, कुठंच नव्हता. नगरसेवक या शब्दाचाच अर्थ काय आहे की नगर म्हणजे भाग, प्रभाग, त्याचा सेवक म्हणजे सेवा करणारा. या शब्दाला जागरूक म्हणजे काय म्हणतात, त्याला जागरूक म्हणणार नाही मी, या शब्दाचा पूर्ण अर्थ घेऊनच योगेंद्र दादांनी इथं काम केलं. या प्रभागाचा विकासच त्यांनी केला, सेवकच राहिले, ते कधी मालक झालेले नाही. आज मी विचारते प्रत्येक प्रभागामध्ये जावा, प्रत्येक वॉर्डात जावा, सांगली मिरज कुपवाडमध्ये महानगरपालिकेची कुठली शाळा अशी आहे की ज्या शाळेच्या बसेस असतात, प्रायव्हेट स्कूलला असतात, पण महापालिकेच्या शाळेला कुठं असतात. महापालिकेच्या शाळेत जी मुलं येतात ती गोरगरिबांची असतात. आजकाल लोकांचा ओढ लागलेला आहे महापालिकेच्या शाळेत. जर ही एक आयडियल स्कूल झालेली आहे जिथं AC रूम आहेत, डिजिटल बोर्ड येणार आहेत, स्वतःचे वेगळे युनिफॉर्म आहेत,
स्पोर्ट्स ड्रेस वेगळा आहे त्या मुलांचा. मी बघितलं शाळेमध्ये जाऊन स्पोर्ट्स ड्रेस वेगळे, युनिफॉर्म वेगळा. हे महापालिकेच्या शाळेला कुठं होतं? शिक्षक स्वतः शिक्षक असे आहेत की जे स्वतः मन लावून शिकवतात, 2 हाताने ती मुलं लिहितात. कुठल्या स्कूलमध्ये होतं? शिक्षक नसताना सुद्धा स्वतः शिक्षक बनलेले आहेत. अशा बऱ्याचशा वेळेला असं झालं होतं की शिक्षक काही रजेवर गेले, अशा वेळेला ते स्वतः जाऊन शिकवायला लागलेले आहेत. आम्ही घरी आल्यानंतर त्यांना विचारत पण होतो, तुम्ही कसं शिकवायला लागलाय तिथे? कारण त्यांची दोन्ही मुलं, माझा मोठा मुलगा आर्यन थोरात हा इंजिनियर झाला, बरोबर, माझी मुलगी राजलक्ष्मी थोरात ही आता 11वीला आहे. बरोबर. या दोघांच्या शाळेमध्ये जाऊन तुम्ही कधीही विचारलं की यांचे वडील कधी तुम्हाला दिसले का, तर ते कधीही दिसले नाहीत. कारण का दिसले नाहीत? कारण ते ह्या प्रभागाच्या विकासाच्या पाठीमागे होते. स्वतःला वाहून घेतले होते पूर्ण, म्हणजे तहान भूक सगळं हरवून त्यांनी या प्रभागाचा विकास करणं हे एकच ध्येय ठेवलं होतं. आणि या ध्येयात ते कधीही कमी पडलेलं नाही. आज मी बघते इथं उत्तम नगर मधल्या महिला आहेत, त्या महिलांचा यांच्यावरती प्रचंड विश्वास आहे. आज रक्षाबंधनच्या दिवशी ते सकाळी बाहेर पडतात आणि हात भरून त्यांचा राखी बांधलेला असतो. का असतो? हा विश्वास कुठून येतो? आज एक महिला रात्रीही फोन करते दादांना की आमच्या घरी. हा विश्वास निर्माण करावा लागतो. आज मी असेल तर मी नाही असा कोणालाही फोन करणार की तेवढा विश्वास नसेल तर, पण दादांनी एवढा विश्वास तयार केलेला आहे की तुम्ही अपरात्री रात्री कधीही मला फोन करा, मी तुमच्यासाठी अवेलेबल आहे. म्हणजे हे कधी होतं? ठरवल्यानंतर होतं. ठरवल्यानंतर करता येतं ह्याचं एक मॉडेल त्यांनी हे करून दाखवलं. मी आज म्हणते की इथं बुद्ध विहार बांधलं, अतिशय चांगलं असं बुद्ध विहार आहे. लोक इथं संध्याकाळी येतात, प्रार्थना करतात. इथं ग्रंथालयही आहे, तिथे लोक येऊन विद्यार्थी येतात, अभ्यासही करतात. त्या अभ्यासामध्ये UPSCचा अभ्यास करतायत, MPSCचा करतायत, काही लोक मेडिकलचा अभ्यास करतायत, त्याच्यातून ते पुढे जात आहेत. म्हणजे हे सगळं कशासाठी? कुणासाठी? या सगळ्या प्रभागातल्या लोकांसाठीच केले. हे प्रभागातल्या लोकांनाही माहिती की हे सगळं आपल्यासाठी आहे आणि ह्याचा ते उपयोगही करून घेत आहेत. ही एक चांगली गोष्ट आहे. आता दुसरं बघायला म्हणलात तर या सगळ्या संघर्षामध्ये, या सगळ्या गोष्टींमध्ये बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या अशा घडत गेल्या की त्यांच्या आयुष्यात वाईटही प्रसंग घडत गेले. 4 वर्षापूर्वी माझ्या सासूबाई एक्सपायर झाल्या. त्या स्वतः इथं चव्हाण डॉक्टरांच्या मध्ये ऍडमिट होते. दवाखान्यात यायचे, ते 10 मिनिटं थांबायचे, बाहेर पडायचे. प्रभागातली लोक तिथेही येत होती की काय झालंय, कशासाठी झालंय. त्यावेळेलाही त्यांनी आई ऍडमिट असताना स्वतःची काम करत राहिली. मी हे सहानुभूती म्हणून सांगत नाही, घडलेला प्रकार म्हणून सांगते की माणसानं या व्यक्तीनं एवढं वाहून घेतलंय की त्यांची स्वतःची आई ऍडमिट असताना सुद्धा ते स्वतः या सगळ्यामध्ये पळत होते. या सगळ्यामध्ये मी एक पत्नी म्हणून माझं काम, कर्तव्य होतं की त्यांना ठामपणे त्यांच्या पाठीमागे उभं राहायचं. अशा वेळेला माझ्या घरातल्या लोकांशी, माझ्या पाहुण्यांशी, घरातल्या कार्यक्रमांशी मी एकटीच तोंड देत होते. कारण का तर या प्रभागातल्या लोकांसाठी ते काम करतात. पाहुणे मंडळी किती, 4-5, कुठल्या कार्यक्रमाला गेले 100, पण या प्रभागात बरेचसे, माझ्या मते मी आजही बघितली तर महिला काहीतरी 9,000 आणि पुरुष 8,000. एवढ्या सगळ्यांसाठी ते एकटे होते. हा एक मोठं हे असल्यामुळं ते या प्रभागातच काम करत राहिले. आता शेवटचं म्हणायला गेलं तर माझी या प्रभागातल्या सगळ्या लोकांना एक नम्र विनंती आहे हात जोडून की मी, म्हणजे माझ्या मिस्टरांनी विकास केला त्यामुळे मी तुमच्याकडे मतदान मागायला येत आहे. आज जी लोक येत आहेत त्यांचा विचार न करता विकासाला मत द्या, ही विनंती मी या लोकांना करते. कारण विकास आत्ता जसा झालेला आहे तसाच पुढे होणार आहे याची मी तुम्हाला ग्वाही का देते? कारण त्यांचा जाहीरनामा आलेला आहे. जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितलं की ते टर्फ कोर्ट बांधतात. एक मंजूर आहे, दुसरंही मांडतात. ते कशासाठी? तर प्रभागातली लोक, जी मुलं मोबाईलमध्ये आज आहेत, ती मोबाईलमध्ये न राहता तिथे जाऊन खेळावी, या गोष्टीसाठी स्विमिंग टाइम बांधतात. एक शाळेसाठी मंजूर आहे आणि दुसरा एक मंजूर करायला. कशासाठी? की सगळ्यांना स्विमिंग करता यावं किंवा ते शिकावं, या सगळ्या गोष्टींसाठी. आज शाळेमध्ये म्युझिक क्लासेस सुरू केलेले आहेत आणि त्यांनी तेवढंच विद्यार्थ्यांपुरतं मर्यादित न ठेवता तिथे येऊन पालकही शिकू शकतात. या सगळ्यामध्ये आपले कार्यसम्राट आमदार सुरेश भाऊ खाडे यांनीही खूप मदत केली. ते दर कार्यक्रम असू दे, दर कुठल्याही ह्याचं उद्घाटन असू दे, तर पहिल्यांदा इथं असतात. कारण त्यांनाही विश्वास आहे की हा उमेदवार, हा नगरसेवक काम करतो.
भाऊ ही काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागच ठामपणे उभे असतात. हा एक त्यांचा खासियत आहे. जिथं काम आहे तिथं ते पहिल्यांदा जातात. आणि आज एवढ्या संघा ह्याच्यामध्ये त्यांनी ह्यांच्यावरती विश्वास ठेवून यांना उमेदवारी दिली आणि आताही ते त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. प्रचारात फिरताना लोक आम्हाला विचारतात, दादा कुठे आहेत, दादा कुठे आहेत. तर आचारसंहिता लागायच्या आधी, एक दिवस आधी त्यांचं काम संपलं. शास्त्री चौकातला जो काम एक रोड राहिला होता तो त्यांनी आचारसंहितेच्या आदले रात्रीपर्यंत करत होते. बरोबर. म्हणजे दादा कुठे होते तर दादा तुमच्या विकास कामाच्या मध्ये होते, काम करत होते, रस्ते करत होते, गटारी चालू, म्हणजे कामच चालू होती त्यांची, म्हणून दादा तुमच्यापर्यंत आले नाहीत. आता दादा आज तुमच्या घरादारात येत आहेत का मत मागण्यासाठी. उद्या तुम्ही जर का चुकीचा उमेदवार निवडून दिला तर तो उमेदवार तुमच्या दरवाजात येऊन सांगणार नाहीये की काय काम आहे विचारा, तुम्हाला त्यांच्या दरवाजात जावं लागणार. हे कितपत बरोबर असेल. नगरसेवक या अर्थ काय आहे की लोकांचं काम करणं, पण जर का तुम्ही त्यांच्या घरी जायला लागलात तर त्या नगरसेवक या शब्दात अर्थ काय राहिला, काहीच नाही राहिलं. त्यामुळे माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की विकासाला मत द्या. योगेंद्र दादांनी आधी विकास केला, इथनं पुढेही विकास करत राहतील. हे सगळं झालं विकासाचा विषय. महत्वाचा विषय येतो की आपल्या कुटुंबाचा. हे सगळं करत असताना योगेंद्र थोरात यांनी कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं, हे सत्यच आहे. मुलांच्याकडे दुर्लक्ष केलं, तुमच्याकडे दुर्लक्ष केलं, प्रभागामध्ये स्वतःला वाहून घेतलं त्यांनी. याचं कुठंतरी तुम्हाला असं वाटतं का, म्हणजे चुकीचं झालं असेल किंवा आपण ते बॅकफुटला गेलो असेल किंवा घराची जर काळजी घेत असताना सुद्धा त्यात ते थोडंफार कुठं ते बॅकफुटला गेलं असं वाटतंय? नाही, पहिल्यांदा असं वाटायचं मला की अजिबातच लक्ष देत नाही, मुलांच्या शाळेत येत नाही, आमच्या बरोबर कुठे येत नाही. पण आज जेव्हा मी प्रभागात फिरते तेव्हा असं वाटतं की ते तेव्हा आमच्या बरोबर नव्हते, ते का कुठे होते तर इथं होते. बरोबर, ही गोष्ट आहे. त्यामुळं आम्ही आता सगळ्यांना ती आम्हालाही सवय लागली की आता कुठं गेले, प्रभागात गेलेले. आम्हाला कोणी विचारलं की कुठं आहेत योगेंद्र तर आम्ही सांगतो त्यांचं मुक्काम पोस्ट मिरज आहे, तिकडे भेटतील. असं झालेलं आहे. त्यामुळं कुटुंबापासून लांब राहिले थोडं. आम्हाला काही प्रसंग असे असतात की ते परत येत नाही, त्या वेळेला येत नाही. मुलं लहान असताना शाळेत जाणं, त्यांचे गॅदरिंग बघणं, हे आता परत येणार नाही. त्यावेळेला खंत वाटत होती, पण आता असं वाटतंय की ते त्यावेळेला नव्हते तर इथं होते, या प्रभागाचा विकास करण्यासाठी होते. काही वेळा असं झालं असेल की त्यांचा स्वभाव चिडचिडपणा आहे, त्यामुळे तुम्हाला पण त्यांचा राग येत असणार काहीतरी? नाही, त्यांचा स्वभाव चिडचिडा झालेला आहे, आधी नव्हता. का झालेला आहे तर घरून ते बाहेर इथे येतात विकास करण्यासाठी. विकास झालेला आहे हे बघताय तुम्ही, स्वतः डोळ्याला बघताय. मग अशा वेळेला काही लोक असतात की इकडं तिकडं जातात. ते येऊन यांना मग काही म्हणलं आम्ही इकडे गेलो तिकडे गेलो, मग थोडी त्यांची चिडचिड होते. चिडचिड का होते की मी एवढा विकास यांच्यासाठी करतो का, कुणासाठी करतो तर यांच्यासाठी करतो. मग ही लोक अशी का भुलीस पडायला लागली आहे. आज जे उमेदवार येत आहेत, आज मी हे देतो ते देतो असं सांगतात, पण मी यांना आधी दिलेलं आहे आणि हे दिलेलं असून सुद्धा ही लोक आज इकडे तिकडे का जातात. शेवटी कसं आहे, काम करणारा माणूसच थोडा हर्ट होत असतो. जर का कामच केलं नाही तुम्ही तर ती लोक गेली तिकडं काय किंवा आली तिकडं काय फरक पडतो, काहीच फरक नाही. आज यांनी काम केलंय त्यामुळे ते थोडेसे हर्ट होतात, कटू बोलतात, पण त्यांच्या मनात काही नसतं. आज एखाद्या व्यक्तीला ते जर का कटू बोलले तर दुसऱ्या दिवशी त्याच व्यक्तीला फोन करतात ते. हा एक त्यांचे गुण आहे की त्यांनाही थोडस त्या प्रवाहामध्ये बोलताना वाटतं की आपण ह्याच्या चुकीचं बोललो, पण त्याच्यानंतर ते त्यांनाच फोन करतात, त्यांनाच विचारतात काय झालं बाबा, असं का झालास, तिकडे का गेलास. हे त्यांचा गुणच म्हणता येईल. एकदा त्यांचा राहण्याचा, तुम्ही राहताय सांगलीमध्ये, त्यांचा प्रभाग 20 मध्ये आहे, ते घरातून येतात. प्रभाग जर बघितला तर अगोदर भीतीचं वातावरण येतं, सगळं होतं. मग एक प्रकारची भीती वाटणार नाही का तिथं जातात तुम्हाला, त्यांची काळजी तुम्हाला असं वाटत होती का? होती, अजूनही वाटते की रात्री उशीर झाला कुठं असतील, पण इथली बरीचशी लोक आहेत जी त्यांच्या बरोबर रात्रीपर्यंत ठामपणे उभे असतात. असं नाही की ते एकटेच असतात. कधी काही झालं तरी ती लोक बरोबर त्या हाकेला ओ दिल्यानंतर येतात. एवढा विश्वास माझाही आता इथल्या लोकांच्या वरती झालेला आहे की बाबा ते एकटे असू देत, काही असू देत. आता इथं रिजवाना भाभी म्हणून आहे, त्यांचं आणि त्यांचं नातं बहीण भावाचं आहे. त्यामुळं भाभींना म्हणजे काही जेवणाची वेळ असू दे, काही वेळ असू दे, आम्ही भाभींना फोन केला तरी भाभी सरळ म्हणतात दादा माझ्यापाशी आहे, त्यांची काळजी वहिली आम्ही घेतो.
हा विश्वास आणि हे सगळं त्यांनी निर्माण केलेलं आहे. आधी भरपूर आम्हाला काळजी वाटायची, आजकाल जरा कमी झालेली आहे. आपण नागरिकांना काय आवाहन करा? मी नागरिकांना एवढंच आवाहन करते की त्यांनी विकास केलेला आहे, विकासाला मत द्या. थोडंफार कटू बोललं गेलं, कुठंतरी हर्ट झाला असेल तर मी त्यांच्या वतीनं तुमची माफी मागेन, पण ते तुमच्या सोबतच आहेत, तुमच्यासाठीच इथं आहेत. त्यांनी विकास केला, त्यांना साथ द्या, एवढीच मागणी मी त्यांना करेन. प्रभाग नंबर 20 हा आता सगळीकडं एक मॉडेल म्हणून प्रसिद्ध व्हायला लागलेला आहे की शाळा कशी असावी, बुद्धविहार कशा असावेत, रस्ते कसे असावेत, गटारी कसा असावेत, काम कसं करावं. ह्या सगळ्यामध्ये मी एक नागरिकांना आवाहन करीन की दादांनी विकास करण्याचं काम केलं, आता बारी तुमची आहे की तुम्ही एक मॉडेल सेट करून द्या की प्रभाग नंबर 20 मधील माणसं अशी आहेत की ती विकास कामं करणाऱ्याला भरघोस मतानं निवडून देतात. जर का तुम्ही त्यांना भरघोस मताने निवडून दिलं नाही तर पूर्ण महाराष्ट्रात हे मेसेज जाईल की विकास कामं करणाऱ्याला लोक निवडून देत नाहीत. असा मेसेज न जाता असा मेसेज जाऊ दे की मिरज प्रभाग नंबर 20 मधली लोक अशी आहेत की काम करणाऱ्या माणसाला ती भरघोस मतानं निवडून देतात. हा एक मेसेज सगळ्या महाराष्ट्रात पसरू दे, म्हणजे सगळीकडे आपल्या वॉर्ड नंबर 20 कामं होतील आणि एक मॉडेल म्हणून मिरज पुढे जाईल, प्रभाग नंबर 20 पुढे जाईल. एवढी माझी नम्र विनंती. हे होतं रामेश्वरी. त्यांनी सांगितलेलं आहे की विकासाचं ध्येयवेडा असणारा माझा पती हा स्वतःला वाहून घेतलेला आहे, त्यामुळे त्याला तुम्ही नक्कीच मदत कराल, मतदान कराल आणि निवडून आणाल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे.